काय 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 म्हणणे त्यांचं आरोपींना अटक तुम्ही सांगा सरका काय प्रकार झालाय काय झालं? बघा कसं आहे, यांचं एक जमिनीचं वाद होतं. त्या जमिनीच्या वादामुळं यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करून म्हणून हे माणूस जे आहे ते मानसिक त्रासामुळे हे सगळं करून घेतलेलं आहे. आणि त्यांनी जी चिठ्ठी लिहिलेली आहे त्या चिठ्ठीमध्ये त्यांचं नाव आहे सगळं. हे नाव निष्पन्न करा, तुम्ही लोक निष्पन्न करा. कोणत्या स्वरूपाचा खोटा गुन्हा होणार आहे? ते जमिनीचा वाद होता. जमिनीच्या वादमुळे ते दुसरे गुन्हे दाखल झाले त्यांच्यावरती. सैयद फारूक सैयद, इनको पहले अटक करो फिर बाद में आगे बात करो। यासीन इनामदार को पहले अरेस्ट होना मांगता, उसको सैयद नगर वालों ने जीता के लाए ना, मैं पूरा सैयद नगर में जलाने को कम नहीं करेंगी। तुम लोग क्या वजह से ये सब हुआ है? और मानते के बप्पू उसको जीने नहीं दिए, जीने नहीं दिए, कसूर नहीं किया। आत्महत्या नाही, हत्या आहे. आणि हा गरीब माणूस आहे, ह्याला ओरपळलेले हे जे सगळे पुरावे आहेत. या माणसाने 3 वर्ष झाले पोलिसांना अर्ज दिले होते. त्याच्यावरती कुठलीही कारवाई कुठलीही चौकशी न करता त्याला आज आरोपी ठरवून त्यांनी त्याला फरार आरोपी दिलं. त्यामुळे तो वैतागून आज जीवनाला आत्महत्या नाही ती हत्या सांगता येईल. त्यामध्ये सामील फारुख इनामदारचं नाव मोठ्याने आलं होतं आमच्या समोर. आणि त्याच्याबरोबरचे सह आरोपी तुझं काय जहूर सय्यद यांनी काहीतरी त्यामध्ये घोटाळा केला आणि ह्याला अडकवले असं आमच्या समोर तिने अर्ज दिलं होतं. त्या संदर्भात मी गेलो. फारुख इनामदार हा सय्यदनगरचा रहिवासी आहे. आता तो राष्ट्रवादीतर्फे इलेक्शन लढवत आहे. तर एकंदरीत पोलिसांची घाई, त्यांचा प्रेत या ठिकाणावरनं त्यांचं नेण्यासाठी राहत्या ज्या ठिकाणी बिल्डिंग मध्ये शॉप आहे